नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा होतो आहे। मित्रांनो, वसुंधरा ही आपली नाही तर वसुंधरेचे आपण लेकरं आहोत। परंतु अलीकडे ज्या प्रमाणामध्ये वसुंधरेचा ऱ्हास होतो आहे, मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढतो आहे, हवा, पाणी, जमीन संपूर्णपणे प्रचंड वेगाने प्रदूषित होत आहे। आणि अशा स्थितीमध्ये पृथ्वीचं रक्षण करणे आपल्या सर्वांचं एक आपल्यासमोर मोठं आव्हान आहे, आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे। आणि त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो, आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही आजच्या दिनी संदेश दिलेला आहे। मित्रांनो, याची पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। 1960 ते 70च्या दरम्यान जवळपास जागतिक औद्योगिक क्रांती प्रचंड प्रमाणावर झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर उद्योग आले आणि त्या उद्योगामधून प्रचंड प्रमाणावर हवा, पाणी, जमीन हे दूषित व्हायला लागले। आणि याचे परिणाम केवळ एका विशिष्ट देशापुरते नाही तर संपूर्ण जगभर जाणवायला लागले। आणि या अशाच एका एकंदरीत कृतीमधून जे मोठ्या प्रमाणावर अमेरिकेमध्ये एक घटना घडलेली होती आणि तिथल्या खासदारांनी, अमेरिकन सिनेटने जो मुद्दा जगासमोर मांडला की जर आपल्याला पृथ्वी वाचवायचं असेल, जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर पृथ्वीचं संरक्षण करणे, वसुंधरेचं रक्षण करणे गरजेचं आहे। आणि त्या अमेरिकन सिनेटचं नाव होतं गेरॉल्ड नेल्सन यांनी 1969मध्ये अमेरिकन संसदेमध्ये हा मुद्दा मांडला की जर पृथ्वीचं रक्षण करायचं असेल, या वसुंधरेचं रक्षण करायचं असेल तर आपण सर्व मिळून एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे गरजेचं आहे। हवा, पाणी, जमीन दूषित होणार नाही याविषयी आपण एक सामूहिक चळवळीच्या माध्यमातून आपल्याला मिशन म्हणून हे काम करणे गरजेचं आहे। अशा पद्धतीचं काम सर्वप्रथम खासदार जे नेल्सन आहेत, अमेरिकन सिनेटर यांनी मांडलेला होता। आणि त्यानंतर 1970 पासून पहिल्यांदा या ठिकाणी हा जो दिवस आहे जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। मित्रांनो, आजच्या पातळीवर, आजच्या स्थितीमध्ये 190 देशामध्ये जवळपास हा दिवस साजरा केला जातो। तर मित्रांनो, जागतिक वसुंधरा दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नाही तर ज्या वसुंधरेवर आपण आहोत, संपूर्ण सजीव सृष्टी आहे, या सजीव सृष्टीचं जर अस्तित्व आपल्याला राखायचं असेल तर या वसुंधरेची काळजी घेणे आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून सर्वांनी या पृथ्वीच्या बाबतीमध्ये, या वसुंधरेच्या बाबतीमध्ये आपण काळजी घेतली पाहिजे। या वसुंधरेचं रक्षण कसं होईल यासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या माध्यमातून घडवून आणले जातात। वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था असतील, शासन स्तरावर वेगवेगळे धोरणे तयार केली जातात आणि या पृथ्वीच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थाने संपूर्ण नागरिकांसमोर येत आहेत। परंतु प्रश्न हा आहे मित्रांनो, खरंच आज आपली पृथ्वी सुरक्षित आहे का? खरंच आज या पर्यावरणाचे प्रदूषण थांबलेले आहेत काय? याचा जर विचार आपण केला तर येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला सर्वांनी जागरूकतेने काम करणे गरजेचं आहे। आज मोठ्या प्रमाणावर, प्रचंड प्रमाणावर प्रदूषण हे वाढलेले आहे। केवळ हवेचे नाही, जमीन, माती या सर्व प्रदूषणाची प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे। आणि याचा सरळ संबंध हा मानवी आरोग्यावर आहे, मानवी जीवनावर आहे, इथल्या प्रत्येक सजीव सृष्टीतील घटकांवर आहे। आणि जर हे प्रदूषण सुरू राहिलं तर या पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं अस्तित्व धोक्यात येईल। आणि म्हणून आम्हाला जागे होणे गरजेचं आहे मित्रांनो। म्हणून तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या संदेशाचं निश्चित तुम्ही पालन करा। कृती छोटीशी आहे पण या पृथ्वीला वाचवण्यासाठी फार मोठं सहकार्य यामधून आपल्याला हातभार देता येईल, आपल्याला या ठिकाणी मदत करता येईल। या छोट्या छोट्या कृतीमधून आपण पृथ्वीचं, आपल्या वसुंधरेचं रक्षण करूया, एवढंच आजच्या दिनी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज जागतिक वसुंधरा दिन। तर आज आपण संकल्प करूया की आपण पृथ्वीचे रक्षण करणार। वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी एवढं करा, झाडे लावा, झाडे जगवा। मित्रांनो, प्लास्टिकचा वापर कमी करा, पाणी जपून वापरा, प्रदूषण कमी करूया, जीवनशैली बदलूया। वसुंधरा वाचवा, जीवन वाचवा।